संतांनी सरता केलो देशा परी, संतांनी सरता केलो देशा परी, चंदनी ते भोरी व्यापेली, गुणदोष याती न विचारे दिला पायी आपोलिया, तुका मने आले समर्थाचे मना, तुका मने आले समर्थाचे मना, तरी होय राना रंग त्याचा, गुणदोष याती न विचारे काही, ठाव दिला पायी आपोलिया, समचरण सरोजन सांद्रणीलांबुदाभं, जघननिहित पाणी मंडन मंडनाना, तरुण तुळसी माला, कंधरं गंजनेत्रं, सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातं मुनीन्द्रैः, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पाण्डुरङ्गाकुरु प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुकादयांचे केलिया स्मरण, होय सकळ वेद्यांच्या अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता, कायमा जीवानी मानेन संतासी, रंजव चित्तासी आपोलिया, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही कळा, मस्तक माझा पायावरे वारकरी संतांच्या, घ्यावी घ्यावी पूर्णेन्दु सुंदर मुखादर विंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्त्वमहं न जाने, संपाद्य ज्ञानांचे दिला पायी आपोलिया, प्राप्त प्रसंगी सेवेकरता घेतलेला अभंग, महान नामधारक जगद्गुरु जगद्वंदनीय संत श्रेष्ठ श्रीमंत श्री देवनिवासी श्री तुकोबाराय महाराज श्री महाराजांच्या थोडा बेस कमी करतो, पवित्र अशा अभंग गाथेतील 3 चरणांचा
संतांचा समाजावरती जो काही परिणाम होतो त्या परिणामाचं वर्णन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करतात. मनुष्याचं जीवन सत्संगतीमध्ये गेल्यानंतर जीवाला काय लाभ मिळतो किंवा मनुष्याला संतांच्या सहवासामध्ये जो काही फायदा होतो किंवा साधूच्या सहवासामध्ये जीवन जगत असताना संतांचा माणसावरती काय परिणाम होतो, तो परिणाम जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या माध्यमातून प्रगट करतात. सेवेला आरंभ करण्यापूर्वी ज्या निमित्ताने आपण या ठिकाणी एकत्रित आहात त्याची आपल्या प्रत्येकाला पूर्णपणे कल्पना आहे. भगवान श्री पंढरीनाथांच्या असीम अपार अशा कृपेने त्यांच्याच पवित्र अशा दरबारामध्ये थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन असणाऱ्या या उपगुडा नगरीमध्ये गेली 12 वर्षापासून चालत असणारा हा नामचिंतन सोहळा भक्ती महोत्सव याही वर्षी मोठ्या प्रेमाने, मोठ्या आनंदाने, मोठ्या श्रद्धेने 13व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना परिसरातील भाविकांच्या वतीने